नमस्कार. मी जयश्री देसाई. अल्टिमेट आरोग्य या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत. दिवाळी नुकतीच झाली असेल, भरपूर एन्जॉय केल्याने तब्येतीची गडबड कदाचित झाली असेल. ती दूर करायची असेल तर या वेगवेगळ्या मुद्रा ज्या आपल्या उपयोगाला पडू शकतात त्या मुद्रांची माहिती मी दर एपिसोडमधून घेते आहे. आज अशीच एक अत्यंत महत्त्वाची मुद्रा मी घेणार आहे आणि तिचं नाव आहे वरुण मुद्रा किंवा जलमुद्रा. तुम्हाला रेग्युलर त्वचा ड्राय असल्यामुळे रोज मॉइश्चरायझर लावायला लागतं, गरज नाही. तुम्ही वरुण मुद्रा करा. तुम्हाला त्वचा अजिबात ग्लोईंग नाही आहे, टवटवीतपणा त्वचेमध्ये दिसत नाही आहे असं वाटतंय तर वरुण मुद्रा करा. तुमचं कोलेस्ट्रॉल वाढलं आहे, वरुण मुद्रा करा. तुमच्या सांध्यांमधलं वंगण कमी झालं आणि तिथे वेदना किंवा इतर काही त्रास होतो आहे तर वरुण मुद्रा करा. लघवी कमी होणं, वीर्याचं प्रमाण कमी असणं, मासिक स्त्रावाचं प्रमाण कमी असणं, अशा जर काही समस्या जाणवत असतील तरीही वरुण मुद्रा करा. पित्तविकार वाढले असतील किंवा रक्ताभिसरण नीट नसेल, तोंडाची चव गेली असेल तर वरुण मुद्रा करा. वेगवेगळ्या प्रकारे जरी बघितलं तरी आपल्या संपूर्ण शरीराच्या स्वास्थ्याशी जी मुद्रा निगडीत आहे असं आपल्या लक्षात येईल ती मुद्रा आहे वरुण मुद्रा. त्याचं कारण असं आहे, ही महत्त्वाची मुद्रा का आहे तर आपलं शरीर जरी पंचतत्वांपासून बनलेलं असलं तरी या शरीरातल्या 5ही तत्वांचं प्रमाण वेगवेगळं आहे आणि त्यातलं सगळ्यात जास्त प्रमाण जे आहे ते आहे पाण्याचं. जलतत्व आपल्या शरीरात 70% आहे. ते कुठे आहे तर आपल्या वेगवेगळ्या स्त्रावांमध्ये आहे, आपल्या रक्तामध्ये आहे, आपल्या शरीरातल्या एन्झाईम्समध्ये आहे, वीर्यामध्ये आहे, पेशींमध्ये असलेल्या द्रवपदार्थामध्ये आहे, आपल्या घामामध्ये आहे, आपल्या लाळेमध्ये आहे, आपल्या मूत्रामध्ये आहे, मासिक स्त्राव जो असतो त्याच्यात आहे. थोडक्यात सांगायचं तर जलतत्वाने सगळं काही व्यापलेलं आहे आणि त्याचमुळे हे जलतत्व जेव्हा कमी होतं तेव्हा ड्रायनेस येतो. मग त्वचा कोरडी पडते, केस राठ होतात, डोळे सुकल्यासारखे होतात, घसा वारंवार कोरडा पडतो. हे सगळे जे प्रॉब्लेम्स आहेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पित्तविकार. कारण जसं पाणी कमी होतं तसं उष्णता वाढते. उष्णता वाढली की पित्तविकार वाढतात. पित्तविकारांचा त्रास आज जवळजवळ सगळ्यांना आहे. ते जर दूर करायचं असेल किंवा आपण जागरणं करतोय काही कारण नसताना रोज, त्याच्यामुळे उष्णता वाढते शरीराची, त्याचाही परिणाम शरीरातलं पाणी तत्व कमी होण्यात होतं आहे. तर त्याच्यामुळे हे सगळं जर बॅलन्स करायचं असेल आणि आपल्याला स्वास्थ्य हवं असेल तर जी करायलाच हवी ती मुद्रा म्हणजे वरुण मुद्रा. ती कशी करायची, काय करायची हे तर मी पुढे सांगणारच आहे. पण मला ना आपल्या पूर्वजांची खूप कमाल वाटते की ती 5 तत्व 5 बोटांवर आहे. हे त्यांनी कसं शोधून काढलं असेल. हे तत्व जलतत्व आहे आणि हे अग्नितत्व आहे. हे कसं ठरवलं असेल. आपल्या या 5ही बोटांना जी नेमून दिलेली कामं आहेत ती वेगवेगळी आहेत, ती त्यांनी कशी केली असतील. आपण अंगठ्याने तिलक लावतो म्हणजे हे तेजाचं स्वरूप आहे, अग्नीचं स्वरूप आहे. आणि लघवीला जायचं असेल, शूला जायचं असेल तर मुलं हात करंगळीवर करतात. म्हणजे त्यांना हे माहिती नसेलही कदाचित की हे जलतत्व आहे, पण तरीही ते अनभिज्ञपणे का होईना पण तेच बोट वर करतात, अंगठा किंवा इतर बोटं वर करत नाहीत. याचाच अर्थ आपल्या संस्कृतीमध्ये ही 5 तत्व 5 बोटांवर विराजमान आहेत हे रुजलेलं आहे आणि त्याचाच फायदा करून या वेगवेगळ्या मुद्रा अस्तित्वात आल्या आहेत. त्यातली आजची जी मुद्रा आहे ती वरुण मुद्रा. करायला अतिशय सोपी आहे. करंगळी म्हणजे जलतत्व, अंगठा म्हणजे अग्नितत्व. हे बॅलन्स करायचं तर ही दोन्ही टिप्स एकत्र जोडायची आणि तिन्ही बोटं सरळ ठेवायची. अशा तऱ्हेने ही मुद्रा केली जाते. करंगळी आणि अंगठ्याची टिप्स ही एकत्र जोडली आणि ही 3 बोटं सरळ ठेवली. काही नाही सरळ ठेवता येणार नाही, मलाही पूर्ण सरळ ठेवता येत नाही, थोडीशी वाकडी होतात, ते चालेल. पण ही 2 बोटं एकत्र जोडली जाणं गरजेचं आहे. त्याला म्हणायचं वरुण मुद्रा. ही केव्हा करायची, किती वेळ करायची तर आयडियली स्पीकिंग सगळ्याच मुद्रा या सकाळी आणि संध्याकाळी 2 वेळेला कराव्या. एक वेळ जर तुम्हाला सलगपणे
30 मिनटं 45 मिनटं अशा करता येत असतील तर कराव्या, नसेल तर 10 मिनटं 15 मिनटं अशा ब्रेक घेऊन घेऊन त्या कराव्या, की सकाळी 10 मिनटं, दुपारी 10 मिनटं, संध्याकाळी 10 मिनटं. जर त्या प्राणायामाबरोबर केल्या तर त्याचा फायदा जास्त आहे. पद्मासनात बसून, सुखासनात बसून, वज्रासनात बसून प्राणायाम करत त्या जर केल्या तर त्याचा फायदा जास्त आहे. पण ते शक्य नसेल तर केव्हाही कुठेही करा. वरुण मुद्रात अगदी पडल्या पडल्या असं केलं तरी चालेल. मला माहिती आहे की अनेक ज्येष्ठ नागरिक माझे एपिसोड्स बघतात. त्यांना मी ज्या समस्यांचा उल्लेख केला त्यातल्या बहुतेक समस्या आज ज्येष्ठ वर्गात दिसत आहेत. त्यामुळे त्यांनी अगदी बसवत नसेल तर पडल्या पडल्या ही मुद्रा केली तरीसुद्धा चालू शकते, पण ही मुद्रा करा. आणखीन एक असं सांगितलं जातं आणि मी ते करून बघितलं, की आपण नदीच्या किनारी बसलो आहे किंवा आपण धबधब्याच्या खाली बसलो आहे किंवा पाण्याचा नाद येतो आहे आपल्या कानावर, अशी काहीतरी कल्पना करत ही मुद्रा केली तर त्याचा फायदा जास्त होतो. त्यामुळे ही मुद्रा वरुण मुद्रा किंवा जलवर्धक मुद्रा म्हणून ओळखली जाते. हिला आणखीन एक नाव आहे सील ऑफ मेंटल क्लॅरिटी. पाणी खळाळतं असतं, पाणी प्रवाही असतं, पाणी थंड असतं. याच सगळ्या क्वालिटीज हे जलतत्व जेव्हा वाढतं किंवा संतुलित होतं तेव्हा आपल्या मनालाही देतात. म्हणजे ह्याचे लाभ फक्त शारीरिक नाही तर मानसिकही आहेत. आणि मनाला जेव्हा ते देतात तेव्हा मन स्थिर होतं, प्रवाही होतं, साचले पण मनातलं दूर होतं आणि मनाला प्रसन्नता वाटते. त्याच्यामुळे मानसिकदृष्ट्या जरी विचार केला तरी सगळ्या वयोगटातल्या सगळ्यांसाठी अत्यंत उत्तम असलेली अशी ही मुद्रा आहे. त्याचे फायदे मी थोडक्यात सांगितले आहेत तुम्हाला. त्याप्रमाणे पित्तविकार, उष्णतेचे विकार कमी होतात जलतत्व जेव्हा बॅलन्स होतं तेव्हा. त्याच्यामुळे आपल्याला पित्तविकारापासून हे मिळते, मुक्तता मिळते. जेव्हा पित्तविकार दीर्घकाळ राहतात तेव्हा त्याच्यातून पुढे ते वातविकाराकडे जातं आणि आपण पित्तविकार, वातविकार या सगळ्यांनी हैराण होऊन जातो. हे जर टाळायचं असेल तर ही वरुण मुद्रा करणं अत्यावश्यक आहे. जेव्हा घशात सारखं कोरडेपण येतं, खोकला येतो, कोरडा खोकला अनेकांना असतो, सध्याच्या क्लायमेटमध्ये तर आहेच आहे, त्यासाठी सुद्धा हा ओलावा आणण्यासाठी ही मुद्रा उपयोगी पडू शकते. डोळे कोरडे पडणं, कारण आपण सतत मोबाईल आणि कॉम्प्युटरच्या स्क्रीन पुढे असतो त्यामुळे अनेकांना तो त्रास होतो, तर तो ओलावा परत येतो. त्वचा आपली आपण वेगवेगळ्या कॉस्मॅटिक्सना किंवा बाहेरच्या पोल्युशनला एक्सपोज करत असतो त्यामुळे त्वचेमध्ये ड्रायनेस येतो, त्वचा निस्तेज होते, तिचा टवटवीतपणा संपतो. आपण मॉइश्चरायझर्स किंवा क्रीम लावतो पण त्याची गरज नाही किंवा ती बाह्य उपचार आहेत त्यामुळे त्याचे पूर्ण फायदे आपल्याला होत नाहीत, कारण अंतर्यामी आपलं जलतत्व कमी झालेलं असतं. ही जर मुद्रा केली तर ते जलतत्व बॅलन्स व्हायला मदत होते आणि जो ओलावा, मॉइश्चर जे गमावलेलं असतं आपल्या त्वचेने ते परत येतं. केस मऊसूत होतात, केसांचा राठपणा कमी होतो. त्वचारोग, जेव्हा त्वचा ड्राय होते तेव्हा रॅशेस उठण्यापासून सोरायसिसपर्यंत अनेक प्रकारचे त्वचारोग अनेकांना त्रास देतात. ते दूर व्हायला सुद्धा या वरुण मुद्रेमुळे मदत होते. पाणी वाढल्याने शरीरातलं एक्सक्रीशन, शरीरातनं टॉक्झिन्स बाहेर टाकणं, ही क्रिया सुधारते. त्यामुळे बद्धकोष्ठ दूर होतं, मूत्राचं प्रमाण वाढतं आणि टॉक्झिन्स दूर व्हायला जशी मदत होते तसं शरीरातलं कोलेस्ट्रॉलही कमी होतं. जल वाढल्याने रक्तसुद्धा प्रवाही होतं, त्यामुळे रक्ताभिसरण सुधारतं. रक्ताभिसरण सुधारल्यावर नॅचरल आहे की आपल्या शरीराच्या सगळ्याच अवयवांचं काम सुधारणार आहे. वेगवेगळे जे स्त्राव आपल्या शरीरात स्त्रवत असतात तेही पेशीपर्यंत पोचायला मदत होते. त्यामुळे निरामय स्वास्थ्य जर हवं असेल तर ही मुद्रा करायलाच हवी अशी मुद्रा आहे. ही अशीच माहिती घेऊन मी दर शनिवारी आपल्या भेटीला येणार आहे. मात्र ती आपल्याला मिळायला हवी असेल तर आपण हे चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करणं गरजेचं आहे. ते तुम्ही करा अशी मी तुम्हाला विनंती करते. मला आनंद आहे की जे हे एपिसोड बघतायत आणि ज्यांनी श्रद्धापूर्वक या मुद्रा करायला सुरुवात केली त्यातल्या अनेकांना त्याचे लाभही दिसायला लागलेले आहेत. आपल्यालाही ते दिसावेत अशी माझी इच्छा आहे. आपण ते कराल अशी मला खात्री आहे. करून बघा, तुमचे अनुभव मला कळवा, मला खूप आनंद होईल. तूर्त इथेच थांबते. धन्यवाद.